विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्म म्हणजे कुठलाही धर्म नाही, तत्वज्ञानाच्या पातळीवर आहे, प्रसादान समजून घेतलं पाहिजे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्याच्या अंतःकरणात जी इच्छा असेल ती पूर्ण हो. या ओवीवर मी थोडासा थांबलो. मी एक माणूस आहे, हाडा मांसाचा रक्ताचं बनलेलं माझं शरीर आहे. पहाटे अंथरुणातून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या अंतःकरणात सदैव 24 तास काही सद्भावनाच येत नाही. माझ्या अंतःकरणात कधी कधी व्यभिचाराची कल्पना येते की नाही माणूस म्हणून. मग ज्ञानोबाला हे सांगायचं आहे की जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं. पहिल्यांदा मूर्खपणा हा आहे की मला पहिली ओवी समजलेली नाही. तेव्हा पहिली ओवी समजून घेतली पाहिजे की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. माझ्या अंतःकरणात जे खळांची व्यंकटी सांडो, माझ्या अंतःकरणात जे काही वाईट विचार येणार आहेत ते दूर झाले पाहिजेत. पहिल्यांदा ज्ञानोबा सांगतात की माणसाच्या अंतःकरणात येणारे वाईट विचार जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबा सांगत नाहीत की वाईट माणसाला संपवून टाका. माणूस वाईट नसतोच कधी. त्यातला जो खळ आहे त्यातलं वाईट पण बाजूला काढा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, की सत्कर्माविषयी त्याला प्रेम वाटलं पाहिजे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हे असं एवढं झाल्यावर मग जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. तेव्हा संत साहित्यातलं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. आणि हे विज्ञान समजून घेण्यासाठी संत साहित्य हे वारंवार वाचलं पाहिजे. नुसतंच वाचता कामा नये, नुसती समीक्षा करून चालणार नाही. तर संत साहित्याचं पारायण करता करता खऱ्या अर्थानं संत साहित्य आपल्याला, तुम्हाला खरं सांगतो, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा. तुकोबाच्या कुशीत शिरावं मारतं. त्यांच्या हातात चाबूक आहे, ते अशी झोडून काढतात तरी हे चाबकाचे फटकारे खात खात तुकोबाच्या कुशीत शिरावं वाटतं. कारण खऱ्या अर्थानं तिथं विज्ञानवाद आहे. म्हणून संत साहित्याची पुन्हा आवश्यकता आहे. आमचे मित्र विठ्ठल पाटील यांनी हे संमेलन घेतलं आणि हे संमेलन घेताना त्यांना काय काय यातना झाल्या हे मी जवळून बघितलो. ह्या संयोजन समितीमध्ये मी मागच्या 1 महिन्यापासून आहे. पण त्यांनी हे घेतलं याच्यासाठी की परत परत संत साहित्याची गरज आहे आणि या संत साहित्यातून समाज घडणार आहे, समता प्रस्थापित होणार आहे, जे खऱ्या अर्थानं आम्हाला अजूनही सापडलेली नाही. त्यासाठी हे संत साहित्याचं आयोजन घेतलंय. मी नांदेडच्या समस्त साहित्यिकांच्या वतीनं आमचे मित्र विठ्ठल पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मला इथं बोलावलं आणि इथं बोलण्याची संधी दिली त्यासाठी संयोजन समितीचे आभार मानतो. माझा वेळ संपलेला आहे, मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पुढचे वक्ते आहेत हरिभक्त परायण श्री माणिक गुटे. या परिसंवादाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे यातील 2 सहभागी वक्ते हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयात उपसचिव या पदावर काम करतात आणि हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या परिसंवादाचं आहे. मी माणिक गुटे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं विवेचन या ठिकाणी करावं. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 4थं संमेलन नांदेड शहरामध्ये होत आहे आणि या 4थ्या संमेलनातील आजचा हा दुसरा दिवस संत साहित्यातील विज्ञान विचार या परिसंवादाचं टायटल आहे. या परिसंवादाचं अध्यक्षस्थान आमच्या विनंतीवरून डॉक्टर पंडित विद्यासागर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांनी भूषविलं. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. डॉक्टर पंडित विद्यासागर माझ्या अगोदरचे जे वक्ते होते देवडवार साहेब, प्राध्यापक देवीदास फुलारी साहेब, आदरणीय तनपुरे बाबा, 4थ्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आमचे परममित्र प्राध्यापक शिवाजीराव मोहिते सर, उपस्थित सज्जन हो, माता आणि भगिनी. संत साहित्यातील विज्ञान विचार हा विषयच थोडासा गंभीर आहे. संत साहित्य जनसामान्यांना जीवनाचं यथार्थ दिग्दर्शन करणारं आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये वाद असण्याचं कारण नाही. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणोनिया,
ही संत साहित्यामागची प्रेरणा आहे. संतांनी संवाद साधला, संतांनी संत साहित्याची निर्मिती केली, ही स्वांत सुखाय नव्हती. त्याच्या पाठीमागची प्रेरणा बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, ही प्रेरणा आहे. गीतेमध्ये एक श्लोक येतो, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं मवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. तुम्ही तुमचा उद्धार फक्त तुम्हीच करू शकता, दुसरं कोणीही करू शकत नाही. जगामध्ये तुमचा कोणीही शत्रू असू शकत नाही, तुम्हीच तुमचे शत्रू आणि तुम्हीच तुमचे मित्र असू शकता, असा त्याचा अर्थ आहे. संत हे त्याच्या पलीकडचे आहेत. त्यांनी स्वतःचा उद्धार केला आणि तिथेच थांबले असे नाहीत. संतांचा अवतारच जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या अर्थानं आहे. भर्तृहरीनं लोकांचं, समाजाचं, मानवांचं विभाजन करताना एक फार सुंदर संस्कृत श्लोक रचलेला आहे. एके सत्पुरुषाः परार्थ घटकाः स्वार्थं परित्यज्य सामान्यास्तु परार्थ मुद्यम भृतः स्वार्था विरोधेन तेमी मानुष राक्षसाः स्वार्थाय परहितं निघ्नन्ति ये निघ्नन्ति निरर्थकं परहितं तेके न जानीमहे. एके सत्पुरुषाः परार्थ घटकाः. समाजामध्ये 4 प्रकारचे माणसं असतात असं भर्तृहरी म्हणतात. राजा भर्तृहरीचा हा श्लोक आहे. एक सत्पुरुष असतात, ज्यांचं संपूर्ण जीवन समाजासाठी वाहिलेलं असतं, ते सत्पुरुष आहेत. सामान्यास्तु परार्थ मुद्यम भृतः. सामान्य माणूस तो आहे जो स्वतःचा स्वार्थ साधत साधत परार्थही साधतो. ते मी मानुष राक्षसाः. ते माणूस राक्षस आहे जो स्वतःच्या स्वार्थाकरता दुसऱ्याच्या हिताचा बळी देतो, आणि जो निरर्थक दुसऱ्याच्या हिताचा बळी देतो त्याच्याकरता भर्तृहरीकडे शब्द नाही. मी हे का सांगतो आहे? संत साहित्यामध्ये विज्ञान कुठे आहे याचा जेव्हा शोध घ्यायचा त्यावेळेस संत साहित्याच्या मागची प्रेरणा काय हे नीट समजून घेतलं पाहिजे. संपूर्ण संत साहित्य जे 12व्या-13व्या शतकापासून सुरू झालेलं आहे, सबंध देशभर वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रचना केल्या. त्याचा उद्देश प्रकृती आणि परमात्मा याचं विश्लेषण करणं हे जरी असलं तरी त्याचा भर मात्र परमात्मा आत्म तत्व याचा संवाद साधणं किंवा आत्मा आणि परमात्मा याबद्दल भाष्य करणं यावर राहिलेलं आहे. असं का घडावं? संतांना ऐहिक जीवनाबद्दल ओढ नव्हती किंवा ऐहिक जीवनाचं महत्त्व त्यांच्याकडे नव्हतं का? असं नाही. ज्ञानदेवांनी म्हटलं, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. ज्याचं ऐहिक धड नाही, इहलोकीचा संसार नीट चालत नाही, नीट संसार करता येत नाही, तो कुठेतरी नंतर आनंद किंवा अद्वैताला प्राप्त होणार आहे असं समजण्याचं कारण नाही. तुकाराम महाराजांनी तर त्याच्यावर चाबूक ओढलेले आहेत. ज्यांनी स्थिती ज्यांची बदललेली नाही, ज्यांना स्थिती लावलेली नाही, आणि असे लोक जेव्हा कर्मत्याग करतात ते दांभिक आहेत असं तुकाराम महाराज म्हणतात. कर्मेंद्रियानी संयम्य यास्ते मनसा स्मरण. गीतेमध्ये सुद्धा असंच म्हटलं, जो कर्मेंद्रियाला संयमित करतो आणि मनानं मात्र तिकडेच प्रवृत्त होतो तो मूढात्मा म्हणतात श्रीकृष्ण. सज्जन हो, विज्ञान आणि आत्मज्ञान ह्या 2 बाबी आज आपल्या समोर आहेत असं लोक सांगतात. विज्ञान आपण कशाला म्हणतो? जे प्राकृतीय तत्वांचं विश्लेषण करतं त्याला आपण विज्ञान म्हणतो. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर जे दृश्य जात आहेत, निसर्गातल्या घडणाऱ्या घटितांचा साक्षेपी अर्थ जे सांगतं ते विज्ञान. त्याचा कार्यकारण भाव जो शोधतो, ज्याच्या पाठीमागे कार्यकारण भाव काय, प्रत्येक घटिताच्या पाठीमागे याचा शोध ज्याच्या माध्यमातून घेतला जातो ते विज्ञान. पाश्चिमात्य जगताचा इतिहास जर डोळ्यासमोर आणला तर आपल्या लक्षात येईल की फ्रान्सिस बेकन हा पाश्चिमात्य तत्वज्ञ जेव्हा विज्ञानाची मांडणी करायला लागला त्यावेळेस त्यांनी प्रथमतः बुद्धिवादाला प्राधान्य दिलं. कोणीतरी सांगता आहे, कुठेतरी लिहिलेलं आहे
कोणत्या तरी ग्रंथामध्ये काही वचनं आलेली आहेत म्हणून ते सत्य मांडण्याचं कारण नाही. सत्य कोणाच्या सांगण्यामुळे बदलत नाही, अशा प्रकारचा विचार फ्रान्सिस बेकन वगैरे मंडळींनी मांडला. विज्ञान पूर्णतः निरपेक्षवादी आहे. निरपेक्षवादी या अर्थानं की कोण काय म्हणतं किंवा कोणाचा काय विचार आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. जे वास्तव आहे, जे कन्फर्मिटी टेस्टमध्ये सिद्ध होऊ शकतं, ज्याचं त्रैकालिका बाध्यत्व सिद्ध करणं शक्य आहे, तेवढंच विज्ञान. जे आम्हाला समजतं, जे आम्ही मानतो, जे आम्हाला परंपरेतून मिळालेलं आहे, रूढी परंपरेतून मिळालेलं आहे, ते विज्ञानाला मान्य नाही. जिथे ज्याची कुठल्याही प्रकारची टेस्ट घेता येत नाही, ज्याचा कार्यकारण भाव शोधता येत नाही, ज्याच्या मुळाशी जाता येत नाही, ते विज्ञान मान्य करायला तयार नाही. आणि आजचं युग विज्ञान युग म्हणून मानलं जातं. या विज्ञान युगामध्ये संपूर्ण जग विज्ञानाच्या उत्क्रांतीबरोबर एकत्र आलेलं आहे. तुमच्या एका कळीवर, एका बोटाच्या कळीवर जगातल्या कुठल्याही माणसाशी संवाद साधणं आता शक्य झालेलं आहे. 21सावं शतक हे जसं संगणकाचं युग आहे तसंच ते विज्ञानाचं युग आहे. सज्जन हो, संपूर्ण जग आज विज्ञानाच्या क्रांतीनं दिपून गेलेलं आहे. जेव्हा विज्ञानानं एवढी क्रांती आपल्या डोळ्यासमोर घडवलेली आहे, त्यावेळेस जे विज्ञानाला मान्य नाही, जे विज्ञानामध्ये कुठे बसत नाही, अशा क्रियाकलापाच्या पाठीमागे लागायचं का, हा अनेक लोकांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. आणि किंबहुना हाच प्रश्न